नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोखरा योजनेअंतर्गत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन व इतर योजनांमध्ये होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या चुका पाहणार आहोत। अनेक शेतकरी अर्ज भरताना फक्त कोटेशन अपलोड करतात आणि त्यांना वाटते की अर्ज पूर्ण झाला, पण प्रत्यक्षात त्याच ठिकाणी सर्वात मोठी चूक होते आणि नंतर लाभार्थ्याकडे अर्ज परत पाठवला जातो। सध्या पोखरा योजनेमध्ये काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे अर्ज करताना प्रत्येक कागदपत्र योग्य स्वरूपात आणि योग्य ठिकाणी अपलोड करणे महत्त्वाचे झाले आहे। एकदा चुकीचा अर्ज सबमिट झाला तर काही प्रकरणांमध्ये पुन्हा सुधारणा करण्याचा पर्याय उपलब्ध नसतो आणि अर्ज पुन्हा नव्याने करावा लागतो। शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज रिटर्न आले आहे। या ठिकाणी आपण बघू शकता छोट्या छोट्या कारणावरून अर्ज रिटर्न आलेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या स्क्रीनशॉट मध्ये दिसत असेल, ठिबक सिंचनसाठी परिष्ठ 7 वर सिंचनाच्या स्रोतावर टिक मार्क करणे, म्हणजे या शेतकऱ्यांनी परिष्ठ 7 वर टिक मार्क नाही केल्यामुळे हा अर्ज रिटर्न आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, यानंतर दुसऱ्या अर्जामध्ये बघा शेतकऱ्यांनी केलेली चूक, कोटेशन व अर्जातील क्षेत्रामध्ये तफावत। या ठिकाणी बघा कोटेशन व अर्जातील क्षेत्रात तफावत म्हणजे अर्ज भरताना तुम्ही वेगळे क्षेत्र टाकले व कोटेशन मध्ये वेगळे क्षेत्र टाकले। जर आपले अर्ज भरताना जर 1 एकर क्षेत्र असेल तर कोटेशन की 1 एकराचं बनावे लागेल। त्यानंतर बघू शकता परिष्ठ 7 व ओलिता पत्र जोडावे। परिष्ठ 7 म्हणजे शेतकऱ्याचे हमीपत्र जोडावे। त्यानंतर बघू शकता ओलिता पत्र जोडावे। ओलिता पत्र म्हणजे शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर सिंचन स्रोताची नोंद नसणे, यामुळे नोंद नसल्यावर तुम्हाला ओलिता पत्र जोडावे लागणार आहे, हे बंधनकारक आहे। त्यानंतर कोटेशन बरोबर 7, 12, 8 जोडणे। शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी नुसते कोटेशन म्हणल्यावर कोटेशनच अपलोड करतात। बघा कोटेशन परिष्ठ 7 व ओलिता जर तुमचे सिंचन स्रोतावर सातबाऱ्यावर सिंचन स्रोत नोंद नसेल तर ओलिता पत्र जोडणे बंधनकारक आहे। त्यानंतर 7, 12, 8 7, 12, 8 हे पण कंपल्सरी आहे। म्हणूनच शेतकरी मित्रांनो, कोणत्याही योजनेसाठी अर्ज करताना घाई करू नका। सर्व कागदपत्रे तयार ठेवा, कोटेशन व्यवस्थित तपासा आणि अर्जातील माहिती जुळते का ते खात्री करा। छोटीशी चूक तुमचा अनुदानाचा लाभ लांबवू शकते। शेतकरी मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत की ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनसाठी अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतात, परिष्ठ 7 कसे भरायचे, ओलिता पत्र कधी लागते आणि कागदपत्रे योग्य पद्धतीने कशी अपलोड करायची याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो।